या लोकसभा निवडणुकीमध्ये आपली स्लोगन काय असणार आहे? पूर्वीची स्लोगन जी जनतेला दिली ती आपला माणूस आपल्यासाठी, आजही ती स्लोगन घेऊन मी फिरतो आहे आणि जनता ते ऍक्सेप्ट करते आहे. तुम्ही शिवसेना सोडली आणि तुम्हाला 10 वर्ष खासदारकीपासून वंचित राहावं लागलं. या घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खरी चूक आहे. नमस्कार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाटाचे उमेदवार, महाविकास आघाडीचे लोकसभेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय भाऊसाहेब वागचौरे साहेब आपल्या टक्के टोलपेच्या व्यासपीठावर आलेले आहेत. वागचौरे साहेब, आपला नमस्कार. नमस्कार. नुकताच उबाटा सेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. जवळपास ते प्रत्येक तालुक्यात गेले, तुम्हालाही सोबत घेऊन गेले. त्यांच्या सभांना प्रतिसादही चांगला मिळाला. पण जनतेच्या मनामध्ये संभ्रम असा निर्माण झाला की उद्धवजींनी तुमची उमेदवारी त्यावेळेस जाहीर करायला पाहिजे होती, जी की इतर काही लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी तसे संकेत दिले, परंतु तुमच्या उमेदवारीचे संकेत दिले नाहीत. याबद्दल जनतेच्या मनामध्ये थोडा संभ्रम आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगा? आदरणीय उद्धव साहेबांचा दौरा शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 2 वेळा झाला आणि त्या दोन्ही दौऱ्यामध्ये मला घेऊनच प्रामुख्यानं बरोबर त्यांनी हा दौरा केलेला आहे. काही ठिकाणी तसे संकेत दिले, पण युतीचा धर्म आहे, अजून कुणाचीच उमेदवारी जाहीर केली नाही. ना काँग्रेसची, ना राष्ट्रवादी पवार साहेबांची, ना शिवसेनेची. त्यामुळे युतीचा धर्म हा पाळावाच लागणार आहे. बरोबर. ऐनवेळेला दिसेलच आपल्याला. म्हणजे महाविकास आघाडीचा धर्म म्हणून त्यांनी तुमची उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी तुम्हाला कामाला लागण्याचे संकेत दिलेले आहेत. आता अधूनमधून या लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे असतील किंवा माजी आमदार भाऊसाहेब कांबळे असतील, आणखीन काही उमेदवार असतील, त्यांची नावे चर्चेत येतात. तर या सगळ्या संभ्रमाचं जे वातावरण आहे त्यातून तुम्ही सांगितलं की उद्धवजींनी मला कामाला लागण्याचे संकेत दिलेले आहेत, म्हणजे तुमची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. निश्चित आहे. पण काही लोक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, काही लोक संभ्रम राजकारण करतात आणि प्रत्येकाला वाटतं मी पंतप्रधान व्हावं. बरोबर. आता लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे. बरोबर. साहेब, आजही पण एक मोठा जनसंपर्क असलेला खासदार आणि तुमची खासदारकी गेल्यानंतर सुद्धा तुम्ही ठेवलेला जनसंपर्क, थोडक्यात मोठा जनसंपर्क हे तुमचं वैशिष्ट्य आहे. एवढ्या मोठ्या मतदारसंघात कुठलंही संस्थात्मक पाठबळ नसताना सातत्याने जनसंपर्क ठेवणे हे सोपी बाब नव्हे. पण आता आगामी निवडणुकीमध्ये जसा जनसंपर्क हा तुमचा प्लस पॉइंट आहे, तर तुमची भूमिका काय, तुम्ही ही निवडणूक का लढवताय, याचं थोडक्यात 1-4 वाक्यात आम्हाला जनतेला समजून सांगा की तुम्ही निवडणुकीला का उभे आहात 10 वर्षाच्या ब्रेक नंतर. हे पहा, जन्मानं आणि कर्मानं मी या मतदारसंघामध्ये आहे. जन्मापासूनच आहे. जन्मापासून जनता मला ओळखते आहे. मग व्हिडिओ म्हणून रावरीला असेल, नेवाशाला असेल, नगरला व्हिडिओ परिषद असेल, संगमेरला व्हिडिओ असेल किंवा साईबाबा संस्थांना मुख्य कार्यकारी आमच्या जवळून संपूर्ण माझी प्रशासकीय कारकीर्द जनतेला माहीत आहे. आणि 5 वर्ष 9 ते 14 मी जो खासदार होतो, त्या खासदारकीमध्ये केलेली कामं आहे, मग ती विकासाची कामं असतील, म्हणजे या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने रस्त्यांची, रेल्वेचं काम असेल किंवा खासदार निधीचा खर्चाचं काम असेल किंवा आणि जनतेमध्ये असलेला जो माझा संपर्क आहे, सुखाचा आहे, दुःखाचा, आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांची ओळख, हा जो माझा संपर्क आहे, हा पूर्वी होता, खासदार असताना होता, खासदारकी नसताना होता आणि आजही तो आहे. आता अलीकडचे जे सर्वेक्षण येत आहेत, काल परवा एका प्रसिद्ध हिंदी वाहिनीचं सर्वेक्षण आलं आणि त्यामधली ही जी जागा आहे ती उबाटा सेनेला म्हणजे महाविकास आघाडीला दाखवलेली आहे. तुमची उमेदवारी अजून निश्चित नसली तरी हे गुड साईन आहे. तर तुम्ही हा जो प्रचार करता, तर या प्रचारामध्ये तुम्हाला असं जाणवत आहे का की आपल्याला तुमची या
म्हणजे जी पहिली निवडणूक आणि ही निवडणूक आणि या वेगवेगळ्या सर्वेक्षणाचे येणारे अंदाज, तर याची सांगड तुम्ही कशी घाला? हे बघा, मी ज्यावेळेला खासदारकीला 2009ला उभा राहिलो त्यावेळेला ही जनतेनंच निवडणूक हातामध्ये घेतली होती. ते चित्र स्पष्ट जनतेने निकालातून केलेलं आहे. आणि गेली 10 वर्ष हा मतदारसंघ आणि असलेलं झालेलं काम हे जनतेनं पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. बरोबर. आणि आता जनतेला खऱ्या अर्थानं ही निवडणूक देखील जनतेनं हातामध्ये घेतलेली आहे. बरोबर. आणि जनतेनं मनोमन ठरवलेलं आहे की पुन्हा आपल्याला खासदार भाऊसाहेब वागचौरेच करायचे आहे. ही भूमिका जनतेच्या मनामध्ये पाहायला प्रत्येक गावात घरात ही दिसते आहे. साहेब, तुमच्या प्रतिस्पर्धी म्हणून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नसली तरी ते तुमचे प्रतिस्पर्धी आमदार आहे. आता त्यांची जमेची बाजू अशी आहे की त्यांच्या बाजूने या मतदारसंघातले मातब्बर नेते राधाकृष्ण विखे पाटील आहेत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेचं त्यांचा पाठबळ आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोदींची जी काय पहिल्या लाटेने त्यांना खासदार केलं तीच परत मोदी मॅजिक न जाणू कदाचित या निवडणुकीमध्ये सुद्धा चालेल. तर तुम्हाला असं वाटत नाही का की त्यांच्या पाठीमागे खासदारकी आहे? निळवंड्याचा कालव्याची त्यांनी घेतलेली चाचणी, आणलेलं पाणी, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं पाठबळ, विखे पाटलांचं पाठबळ, शिवाय मगाशी मी सांगितलं तसं मोदी मॅजिक. या उलट तुम्ही ज्या महाविकास आघाडीमधून आहात ती महाविकास आघाडी आता विरोधात आहे, म्हणजे विरोधी पक्षात आहे. तर या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय अडचणी येतील? एवढं मोठा इतकी मोठी शक्ती मागे असलेला उमेदवार तुमच्या विरोधात आहे. ज्या उमेदवाराचा कोणत्याही गावाशी संपर्क नाही, ज्या उमेदवाराला गाव माहिती आहे, गावाच्या सीमा माहित नाही, प्रश्न माहित नाही, जनता माहित नाही, मी फिरतो आहे प्रत्येक गावात मला उत्तर मिळतं की खासदार आम्हाला 10 वर्ष भेटला आहे. म्हणजे विद्यमान खासदार 10 वर्षे भेटले नाही. प्रत्येक गावाचं उत्तर आहे. आणि प्रत्येक गावात आमचं काम नाही, काही काम नाही. मला आश्चर्य वाटतं की 10 वर्षात हा माणूस कसं काय त्या गावाला पोहोचला नाही, त्या गावात कामं केली नाही. आणि जनतेने सगळं चित्र पाहिलेलं आहे, स्पष्ट चित्र. जनता आता शुद्ध झालेली आहे. लोकांना भूलभुलैया आता चालणार नाही. भूलभुलैया करायची जुनी पद्धत गेली. आणि मला असं वाटतं नव्हे, जनताच म्हणते की आम्ही चुकलो, म्हणजे आमच्याकडनंही काही, म्हणजे मी जसा चुकलो ते त्यांना वाटतं आम्ही काहीतरी चुकीचा उमेदवार दिला, अशा प्रकारची भावना सतत व्यक्त होताना दिसते आहे. 2009 साली तुम्ही जी पहिली निवडणूक, आणि दुसरा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला निवडण्याचा तुम्हाला माहित आहे, दुसरे घ्यायचं काम चालू आहे. माझं तर मी त्यांना आव्हानच केलं होतं, या एका व्यासपीठावर तुम्ही आणि आपण बसू, कोणी काम केलंय दाखवू. मग जो कागदपत्र आहे ती कागदपत्र मी तुम्हाला दाखवू शकतो की ज्यामध्ये सर्व मान्यता प्रथम माझ्या कालखंडामध्ये त्या घेतल्या गेल्या 17 निकष आहे. त्या मान्यतेशिवाय पुढे काहीच होऊ शकणार नाही. तुम्ही त्यांना आव्हान दिलं होतं की आपण समोरासमोर बसून चर्चा केलेली आहे. मग त्यांनी ते आव्हान स्वीकारलं? ते मला माहित नाही. आता त्यांनी स्वीकारलं, त्यांची काही चर्चा करू इच्छित नाही. आता प्रश्न असा आहे की ज्या वेळेला मान्यता मिळाल्यानंतर हा जो प्रश्न आहे की फायनल अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे त्याचा पत्रव्यवहार आहे. मी तुम्हाला माझ्या त्या पुस्तिकेच्या रूपाने मी थोडक्यात दाखवतो, पण आता दाखवतो. त्याच्यावर एक पुस्तिका केलेली, मी केलेला पत्रव्यवहार त्यांच्या घेतलेला. म्हणजे या निवडणुकीसाठी पुस्तिका केलेली नाही, पूर्वीची ती पुस्तिका मी तुम्हाला आता दाखवतो, तुम्ही पाहावी. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही प्रसिद्धी द्यावी. त्यामध्ये त्यावेळेचे असलेले जेवढे काही इरिगेशन मंत्री होते, हरीश रावत असतील, दुसरे जे 2-3 मंत्री आहेत ते पण असतील, या सर्वांशी केलेला पत्र त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे हा निर्णय फक्त आता टेक्निकल ऍडव्हायझरी कमिटी पुढे ठेवून त्याला अंतिम मान्यता द्यायची. ते सगळे निकष पूर्ण करायचे होते. रकमा पण केंद्रीय जल आयोग. बरोबर. तर हे सगळं त्यानंतरही देखील खासदारकी गेल्यानंतरही प्रतिमा जी आहे त्याला मान्यता जी घ्यायची होती त्यासाठी त्यावेळेचे असलेले फडणवीस असतील, गडकरी इथले जे काही राज्याची त्याला जो हिस्सा द्यायचा आणि त्याची मुनगंटीवार साहेब असतील, या सगळ्यांच्या मागे लागून ते त्यावेळेचे चीफ सेक्रेटरी कुंटे असतील, या सर्वांना भेटून ती मान्यता मिळवण्यासाठी मी प्रयत्न केले. हे सुद्धा माझ्याजवळ त्याचे कागदपत्र पत्रव्यवहार सगळं आहे. त्याच्याचा हा परिणाम आहे.
परंतु श्रेय घेण्याचं काम मात्र पद्धतशीरपणे झालेलं आहे. दुधाकडनं माझ्याकडनं ते म्हणजे फार दाखवता आलं नाही. पण साहेब, हे सगळं जरी खरं असलं तरी 2009 साली आपल्या पाठीमागे ती निवडणूक आम्ही अत्यंत जवळून बघितली. आपल्या पाठीमागे एकही मातब्बर नेता नव्हता, एकही आमदार नव्हता, तरीही लोकांनी निवडणूक हाती घेऊन तुम्हाला ती निवडणूक जिंकून दिली. तुम्ही जॅन किलर ठरले. परंतु पुढच्या निवडणुकीत मात्र तुम्ही माजी खासदार कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील यांच्या आग्रहावरून म्हणा, पुढाकारातून म्हणा, तुम्ही शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये गेला. आता काँग्रेसमध्ये गेल्यामुळे विषय असा निर्माण झाला की मोदींची लाट आली. त्यात लागोपाठ 2 आलेल्या लाटा, म्हणजे पहिल्या लाटेमध्ये खासदार सदाशिव लोखंडे साहेब हे 17 दिवसात खासदार झाले. दुसऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं शेवटच्या 3-4 दिवसात पाठबळ लाभलं. दुसऱ्यांदा ते लोकसभेमध्ये गेले. जर तुम्ही पहिल्या निवडणुकीमध्ये एवढी मेहनत केली म्हणजे खासदार झाल्यानंतर, तर ती सगळी मेहनत पाण्यात गेली. 10 वर्ष तुम्हाला वेटिंगला थांबावं लागलं. याबद्दल तुमचं काय मत आहे? हे मात्र खरं आहे की 2014ला मी जे पक्षांतर केलं ती माझी आयुष्यातली मोठी चूक झाली. ते होतं, मान्यच केली पाहिजे. कारण मी काही राजकीय टीकेतून माझा काही उद्या झाला. मी प्रशासकीय आणि अधिकारी म्हणून नेत्यांकडून चुका होतात. तसं काही चुकलं काय याच्यातच पण एक मात्र निश्चित आहे की माझा तो एक मोठा आयुष्याचा टर्निंग पॉईंट. नाही तर आज मी आजही देखील खासदार असतो, जनतेच्या मनात होतोय, आजही जनतेच्या मनात आहे. आणि ती मोठी चूक मला भोगावी लागली, जनतेला भोगावी लागली. आणि ही आज जनता म्हणते आणि मी म्हणतो. खरं म्हणजे त्यावेळेला जे ज्या कारणास्तव पक्षांतर झालं केलं गेलं त्याला म्हणजे ज्याने कमजोरी असतील परंतु त्याची चर्चा करण्याची गरज नाही आहे. परंतु एक गोष्ट मात्र खरी की 10 वर्ष मतदारसंघ मागे गेलेला आहे, हे निर्विवाद सत्य आहे. मग त्या चुकीपासून म्हणा किंवा चुकलेल्या अंदाजापासून म्हणू आपण की तुम्ही काय धडा घेतला किंवा इतर कुणीही काय धडा घेतला पाहिजे. नाही, एक गोष्ट मात्र खरी की जनतेचा कौल ओळखता आला पाहिजे, जनतेच्या मनात काय ओळखता आलं पाहिजे. आणि त्या जनतेचा रोष म्हणजे केवळ तेवढंच कारण जनतेच्या मनात मी जरी फॉर्म भरून झोपून राहिलो असतो तरी निवडून असतो. मला माझे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते मित्र सारे सोडत होते. बरोबर. परंतु काय म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की त्या वेळेस जनतेच्या मनात काय आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता तुमचं एक पक्षांतर त्याचा एवढा गजब झाला, पण आता तर पक्षच फुटताना पक्षांतर करतायत. म्हणजे तुम्ही तर एकट्याने गेलं, आता पक्षांतर करताय तरीही काही फार गजब होत नाही. पण तुम्ही जे महत्वाचं वाक्य वापरलं, जनतेच्या मनात काय आहे हे ओळखता आलं पाहिजे. तर आता जनतेच्या मनात काय आहे असं तुम्हाला वाटतं? आता जनतेच्या मनात भाऊसाहेब वागचौरेचे खासदार करा हे जनतेच्या मनात हे तुम्ही अंदाजे म्हणता की त्याची तुम्हाला काय अनुभूती येते? मी ज्या आतापर्यंत माझा 70% मतदारसंघ झाला आहे आणि प्रत्येक ठिकाणी गावात वाडी वस्तीवर घरात मला हेच अनुभवायला मिळतं. तुम्ही किती दिवसापासून मला निगेटिव्ह माणूस असून भेटलाच नाही. मला एक मोठा आश्चर्य वाटतं. असतात प्रत्येक 2 माणूस असतात पॉझिटिव्ह. बरोबर. मला एक मात्र खूप आनंदानं व्यक्त करायचं वाटतं की मला निगेटिव्ह माणसंच भेटली नाही. बरोबर. समजा निगेटिव्ह वेळे तुम्ही हात चुकी केली, तुम्ही आता आपला विषय तोच झाला. बरोबर आहे. पण आता तो इतिहास झाला. तुम्ही जसं म्हटले त्याच्यावर आता चर्चा करण्यात काय हाशील नाही, त्यातून काही निष्पन्न होणार नाही. पण तरी जसं म्हटले तेही महत्वाचं वाक्य, जनतेच्या मनात काय चाललंय हे आपल्याला कळायला पाहिजे, ज्याला निवडणुकीचं राजकारण करायचंय त्याला. पण तो आता इतिहास झाला, सोडून देऊ. आता ज्यावेळेस तुम्ही उद्धव साहेबांकडे गेले तेव्हा उद्धवजी तुम्हाला काय म्हणाले? उद्धव साहेब अत्यंत म्हणजे स्वघरी आल्यामुळे आणि माझं त्यांना वाटचाल संपूर्ण माहिती. मी कधी पक्षाबद्दल अनादर दाखवला नाही त्यांच्याबद्दल, कारण त्यांच्याचमुळे मी पक्षामुळे शिवसेनेमुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्याचमुळे खरं खासदार झालो, जनतेमुळे खासदार झालो. माझ्या मनामध्ये कधीच माझं जर तिकीट त्यांनी 6 महिने अगोदर केलं त्यावेळेस. बरोबर. त्यावेळेला असं असताना मी झालं म्हणजे माझी बरोबर. परंतु झाला आता आपण म्हणतो तो इतिहास झाला. परंतु मला परत त्याने याच भावनेनं परत स्वघरी घेतलेले आणि माझ्या मनामध्ये नेहमीच आदर होता, त्यांच्याबद्दलही होता आणि पक्षाबद्दल होता. माझ्या पूर्ण वाटचालीमध्ये कधीही माझ्याकडनं
असा म्हणजे विरुद्ध अनादर करण्यात आला नव्हता हे त्यांना लक्षात आलं होतं. आणि मी खरं म्हणजे मी ज्या वेळेला 2014ला मी हरलो, पराजय झाला, त्यानंतर 2 महिन्यानंतर मी त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. तसे मी प्रयत्न केले, ते प्रयत्न सर्वांना माहिती आहे. आणि त्यानंतर मला त्यावेळेला मात्र जाता आलं नाही आणि काढलं असते. मी काही असं थांबलोच नव्हतं की तिथे जायचं. म्हणजे मी 2014 पासून बरंच शिवसेनेच्या वाटचालीमध्ये होतो, जाण्याच्या मार्गात होतो, त्यांनाही माहित होतं. परंतु त्याला संधी मिळाली. आता आपल्या मतदारसंघाची जर रचना बघितली तर अकोला हे तुमचं होम ग्राउंड आहे. तुमचा पराभव झाला त्यावेळेस सुद्धा माझी माहिती अशी की तुम्ही अकोल्यातून पुढे होतात, बरोबर होतात ना. नंतर त्याच्या पुढे येतं संगमनेर. संगमनेर हे बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला आहे, माजी महसूल मंत्री. तर इकडे बाळासाहेब थोरात साहेब असतील आणि तिकडे नेवाशाचे गडाख साहेब असतील, शंकरराव गडाख असतील. तर हे जे प्रमुख नेते आहे मतदारसंघातले, म्हणजे या मतदारसंघाची माझ्या दृष्टीने रचना जर बघितली तर अकोले तुमचं होम ग्राउंड आहे, संगमनेर बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला आहे आणि नेवाशावर गडाखांचं वर्चस्व आहे. इथे शिर्डीमध्ये जर हे धरलं तर विखे पाटलांचं वर्चस्व आहे, तिकडे काळे कोले आहेत. आणि श्रीरामपूर हा असा एक मतदारसंघ आहे की जेथे महाविकास आघाडीचे मतदार सर्वाधिक आहेत. तर ह्या दृष्टीने तुमच्या दृष्टीने हे 2 नेते महत्वाचे आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आणि इकडे शंकरराव गडाख. तर यांच्याशी तुमचा संपर्क झाला का? त्यांची मनस्थिती काय, त्यांना काय वाटतं तुमच्या उमेदवारीबद्दल? हे संपर्क झालेलाच आहे आणि दैनंदिन संपर्क चालू आहे, चर्चा होते आहे, सर्वांचा पाठिंबा आहे. आणि सर्वजण फक्त आता प्रक्रिया राहिली फक्त घोषणेची, परंतु सर्वांनी एकमतानं काम माझ्या बाबतीत सुरू झालेलं आहे, मी पण करतो आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा आहे. वाकचौरे साहेब धन्यवाद. तुम्ही टक्के टोनपेच्या व्यासपीठावर आलात, अत्यंत मनमोकळेपणाने आपल्या भावना सगळ्या व्यक्त केल्या. काय या निवडणुकीची सध्याची तुमची परिस्थिती आहे, गेल्या वर्षभरापासून तुम्ही मतदारसंघात फिरत आहात तेही तुम्ही सांगितलं. अत्यंत मनमोकळेपणाने सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. आता घोडा मैदान जवळ आहे, लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे, कधी आचारसंहिता लागू होते. या पार्श्वभूमीवर तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपणा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.